उपस्थित सर्व अधिकारी आणि उपस्थित असलेले रेल्वेचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वागत करतो। तसेच ऑनलाईन व्हीसी द्वारे जॉईन असलेले बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री श्री धनंजय मार्ग आहे तो आपल्या बीड जिल्ह्यातून 69 गावांमधून जात असून त्याची अगोदर आम्हाला जवळपास 1276 पुस्तक वाचल्यासारखं सांगायला आम्हाला काय करणार आहे सर? सर रेल्वेचा आहे का कलेक्टर ऑफिस थोडं शांततेने होते सर, मग तुला काय करत सर? थँक्यू सर। मी यादव सरांना विनंती करतो की त्यांनी रेल्वे संदर्भातला असलेलं डिसेंबर 24 पर्यंत रेल्वे येणार सर। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारावरती चर्चा होते, पंकजाताई की प्रीतमताई अशी देखील चर्चा होते। कसं पाहता याकडे नेमकं काय पक्षासाठी विचार करता? या विषयात अजून तुमचं कोण सगळेजण एकदा विचारून घे, हे बोलले इलेक्ट्रॉनिक मीडियाचं सर। या विषयात ज्याला कोण काय विचार एकदा विचारून म्हणजे मी एकत्रित प्रश्न विचारणार नाही। हा एक प्रश्न झाला, पुढचा प्रश्न समर्पक उत्तर आलं तर काउंटर 100% समर्पक। दादा तुम्ही बीड मध्ये आलात? अरे नाही तुम्ही बीड मध्ये आलात। आता या रेल्वेचं काम जे सुरू आहे त्याची पाहणी करणार लोकसभेला प्रीतमताई की पंकजाताई? अजून कोणाला बोलायचं काही या विषयात एकच ना? भारतीय जनता पार्टीची उमेदवार निवडीची प्रक्रिया झालेली आहे ना। तर प्रीतमताईची उमेदवारी फायनल झाली ना, तर रावसाहेब दानवे झाली ना, तर डॉक्टर भागवत कराड आम्ही तिघही उमेदवार आहेत। आमचं पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेईल तो आम्ही मान्य करत असतो। आम्हाला तिघालाही कोणालाही अधिकार नाही की तिकीट कोण वर राहणार आहे कोण राहणार आहे, हे पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय, जो निर्णय असतो तो आम्ही मान्य करतो। तुम्हाला योग्य कोण वाटतं? रामदास कदम असं म्हणाले पंतप्रधानांच्या ह्याच्यावरती मला असं वाटतं की बघा बीडचे पत्रकाराशी एक शेवटचा प्रश्न रामदास कदमांनी असं स्टेटमेंट केलं की आम्ही मोदी आणि शहांच्या वरती विश्वास ठेवून सत्तेमध्ये सहभागी झालो, मात्र आता लोकसभेच्या जागा कमी देऊन आमचा केसाने गळा कापू नका, 13 जागा दिल्या आहेत त्याच्यावरती कमीत कमी 13 तरी जागा द्या अशा पद्धतीने स्टेटमेंट देतात। आम्ही मित्र पक्षाला समजून घेऊ, त्यांच्याशी चर्चा करू, चर्चेतून आम्ही योग्य ते तोडगा काढू, कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी पूर्णपणानं भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व घेईल। दोन्ही पक्ष आमचे मित्र पक्ष, आमच्यावर कोणी नाराज नाही, आम्ही कोणावर नाराज नाही, कोणी नाराज होऊ नका।